आंध्र प्रदेशच्या मारडपल्ली जंगलात जोरदार चकमक, माओवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्यांसह 3 जणांचा खात्मा, माओवाद विरोधी पथकांची धडक कारवाई. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन, महाविकास आघाडीतील नाराज असलेल्यांना भाजप गळाला लावणार, महाविकास आघाडीचे बडे नेते भाजपच्या संपर्कात. आमचं आता नाशिक महापालिकेवर लक्ष, भाजप 100 पेक्षा जास्त जागा जिंकणार, भाजप प्रवेशानंतर सुधाकर बडगुजरांचा दावा. पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्यांना स्थगिती, नरेंद्र भुंडेकरांनी विश्वासात न घेता नेमणुका केल्या अशी तक्रार, जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी देणं अयोग्य, श्रीकांत शिंदेंचं मत. लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला नाही, निधीसाठी आलेल्या फाईलवर मी सही केलीच नाही, विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया. जालिंदर सुपेकरांची सखोल चौकशी करा, मालमत्तेबाबत ईडी सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, सुरेश धस यांची मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे मागणी. इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अझाईल कंपनी विरोधात मुंबईत आज मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे एकत्र आंदोलन, शांतता भंग होईल असं कृत्य करू नये, आंदोलनकर्त्यांना पोलिसांची नोटीस. धुळे विश्रामगृह खंडणी प्रकरणाचा तपास झाल्यास बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, संजय राऊतांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. धोकादायक पर्यटन स्थळांवर प्रवेशबंदी, पर्यटन स्थळांचे रस्त्यावर दिशादर्शक फलक लावावेत, कुंडमाळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश. कॅनडामध्ये G7 शिखर परिषदेदरम्यान जागतिक नेत्यांसोबत पंतप्रधान मोदींचे फोटोशूट, 51व्या परिषदेसाठी जगभरातील शक्तिशाली नेते उपस्थित, मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यातही चर्चा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.